गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मी श्रीमती बेंडके कविता बाबूराव, उपशिक्षिका बी के कावळे माध्यमिक विद्यालय, राजाराम नगर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आपणापुढे सादर करत आहे क्लास 6 जनरल सायन्स चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. Students, you know that living things are divided into plants and animals. सजीवांचं वर्गीकरण हे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी या दोन गटामध्ये केले जाते. And the geographical condition at the different place on the earth are very different. आणि आपणास हेही माहिती आहे की पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न भिन्न आहे. म्हणजे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आपल्याला आढळून येते आणि अशा या भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचं अस्तित्व आपल्याला आढळते. वी फाइंड दॅट द लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन ऑल दिस डायव्हर्स कंडिशन अँड व्हेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस वी ॲडजस्ट टू द कंडिशन्स देअर. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the condition in their surrounding. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी जुळवून घेतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का? नाही. म्हणजेच पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट्स लाईक ग्रास अँड शॉर्ट्स. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. सम प्लांट्स ग्रोज अंडर वॉटर. काही वनस्पती पाण्यावर तरंगताना दिसतात. वी फाइंड सम प्लांट्स ग्रोज इव्हन इन डेझर्ट. एवढंच नव्हे तर वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही आपल्याला विविधता आढळते. वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द सेम टाईप्स ऑफ प्लांट्स. फॉर एक्झाम्पल्स, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस अँड व्हीट्स, डिफरंट टाईप्स ऑफ रोजेस, द मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर्स. बघा, आपल्याला गुलाबाचे विविध प्रकार दिसून येतात. वेगवेगळ्या चवीचे आंबे दिसून येतात. तांदळाचे किंवा गव्हाचे देखील विविध प्रकार आपण बघतो. सम प्लांट्स ग्रोज इव्हन विदाऊट स्टेम्स, लीव्ज ऑर रूट्स. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मुळही नसते. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग प्लांट्स. सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात. या वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नाऊ लुक ॲट द चार्ट्स. आता हा तक्ता बघा. प्लांट्स आर क्लासिफाय इन 3 ग्रुप्स: ऑटोट्रॉफिक प्लांट्स, हेटेरोट्रॉफिक प्लांट्स अँड इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. बघा, वनस्पतींचे वर्गीकरण अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेवरून 3 गटांमध्ये केलेलं आहे. सम प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफाईल. काही वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करतात. त्यांना स्वयंपोषी म्हणतात. मीन्स प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. Now in this picture we see the autotrophic plants. Now which plants are autotrophic plants? कोणत्या वनस्पती स्वयंपोषी आहेत? फॉर एक्झाम्पल द हिबिस्कस, पोमेग्रानाइट, पेरिविंकल एट्सेट्रा. बघा, जास्वंद, हिबिस्कस, पोमेग्रानाइट डाळिंब, पेरिविंकल सदाफुली यासारख्या वनस्पती ज्या आहेत, दीज आर द ऑटोट्रॉफिक प्लांट्स. त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. तर काही वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतींचा उपयोग करतात. उदाहरणार्थ बुरशी, बांडगूळ, अमरवेल.
and these plants are called heterotrophic plants. Means some plants like fungus Loranthus dodder use other plants for food and are said to be heterotrophic plants. In the picture we see the heterotrophic plants. Means these plants use other plants for the food. Then some plants like the pitcher plants even consume insect. Consume means eat, खाणे. ज्या वनस्पती कीटक खातात त्यांना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. दे आर कॉल्ड इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. प्लांट्स लाईक द पिचर प्लांट्स इवन कन्झ्युम इन्सेक्ट्स. दे आर कॉल्ड इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. Now see the picture. This is the insectivorous plants, means pitcher plants. This is the picture of pitcher plants. Now we learn the structure of plants. Plant structures are generally be divided into two parts. सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना दोन भागांमध्ये केलेली. Which two parts? फर्स्ट इज द स्टीम विच ग्रोज अबोव द ग्राउंड. पहिला भाग जो जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग. अँड सेकंड इज द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस. आणि दुसरा जमिनीचा खालचा मुळाचा भाग. द रूट्स, स्टीम and leaves are the main parts of the plants. बघा, मूळ, खोड, पाने हे वनस्पतींचे प्रामुख्याने मुख्य भाग आहे. फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बिअर्स फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. पुनरुत्पादनासाठी वनस्पतींना वेळोवेळी फुले येतात. देन फ्लावर्स ट्रान्सफॉर्म इनटू इट्स फ्रूट. नंतर फुलाचे रूपांतर फळामध्ये होते. अँड दीज फ्रूट्स हॅव सीड्स. या फळांपासून बिया मिळतात. सीड्स गिव्ज राईज टू न्यू प्लांट. आणि बियांपासून नवीन रोपे तयार होतात. नाऊ वी लर्न द फंक्शन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. फर्स्ट वी लर्न द फंक्शन ऑफ द फ्लावर्स. यू नो दॅट the flower is the most attractive parts of plants. It is connected to the stem by a stalk which may be long or short. A flower has a typical color and shape. The flower is an important means of reproduction. बघा, फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. It is the most attractive parts of plants and it's connected to the stem by a stalk which लॉंग ऑर शॉर्ट. म्हणजे फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. इट हॅज अ टिपिकल कलर अँड शेप्स. त्याला विशिष्ट रंग आणि आकार असतो. अँड इट्स प्लेज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. आणि पुनरुत्पादनाचं हे एक महत्त्वाचं साधन आहे. देन वी लर्न द फंक्शन ऑफ द Now we learn the function of the stem. आता आपण खोडाचे कार्य बघूया. The height, shape and size of a plant depends upon the stem. वनस्पतीची उंची, तिचा आकार हा खोडावर अवलंबून असतो. The stem carries out the function of the conduction and storage of food. बघा, वनस्पतीचं खोड हे अन्न निर्मितीचं कार्य करतं. त्याचबरोबर वनस्पतीच्या सर्व भागांना अन्न पुरवठा करण्याचं काम करतं आणि अन्नाचा साठा ठेवण्याचं काम देखील करत असतं. वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचंही कार्य खोड करतं. याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचं काम करतं. मीन्स द स्टेम्स आर carries out the function of production, conduction and storage of food
as well as it has the function of reproduction, and it also supports the other parts of the plants. Then we learn the function of the leaf. बघा, पान हा सुद्धा वनस्पतीचा एक मुख्य भाग आहे. द लीफ इज फॅट. पान हे पसरट असते आणि इट्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. लीव्ज आर मेनली टू टाईप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. बघा, पान हे पसरट असतं आणि अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पानाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ. साधे पान आणि संयुक्त पान. सिम्पल लीफ, साधे पान, फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, जास्वंद. नाऊ लुक ॲट द पिक्चर. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ मीन्स संयुक्त पान. फॉर एक्झाम्पल रोज, गुलाब. गुलाबाच्या झाडाची पाने ही कंपाऊंड लीव्स आहे, त्याच्यामध्ये मोडतात. तर जास्वंदीची पाने ही साधी पाने म्हणून ओळखली जातात. देन वी लर्न द फंक्शन ऑफ द फ्रूट. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट कंटेन्स 1 or more सीड्स. काही फळांमध्ये 1 किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. द पोड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युअली फ्रूट्स. घेवडा आणि वाटाणा या शेंगा म्हणजे त्या वनस्पतीची फळेच आहे बरं का. नाऊ वी लर्न द फंक्शन ऑफ द रूट. द रूट्स होल्ड द सॉईल फर्मली अँड अँकर द प्लांट्स. बघा, वनस्पतीची मुळे माती घट्ट धरून ठेवते. ॲज वेल ॲज इट ॲब्सॉर्ब द ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिशन्स फ्रॉम द सॉईल. एवढंच नव्हे तर जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण आणि वहन करण्याची कार्यही मुळे करत असतात. द रूट्स ऑफ द कॅरट्स अँड रॅडिश ऑल्सो स्टोर फूड्स. देअर आर 2 टाईप्स ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट. बघा, गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करत असते. मुळाचे 2 प्रकार आहे, टॅप रूट अँड फायब्रस रूट. We see the taproot and fibrous roots in the picture. Taproots, hibiscus, for example, hibiscus and banyan trees have a taproots, and onion, grass, such plants have a fibrous roots. बघा, जास्वंद, वड यांसारख्या वनस्पतींची मुळे ही टॅपरूट असतात, म्हणजे सोटमूळ असते. तर कांदा, गवत यांसारख्या वनस्पतींची मुळे जी आहेत ही मुळे तंतुमय मुळे म्हणून ओळखतात. Now, how can we classify the plants? Means need of classification of plants. Up to information about lakhs of plants has been collected. The diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organ and their other characteristics. बघा, वनस्पतींच्या संख्येचा जर विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आपल्याला दिसून येते. मग या वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करणं सोयीचं होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव आणि इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस made the first scientific classification of plants. Initially, it was his method of classification that was used by all. बघा, कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. सुरुवातीस त्यांनी केलेल्या या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जाते. Now we learn the classification of plants. Plants are classified based on the
बेसिक ऑफ हिज ऑब्झर्वेशन. वनस्पतींच्या निरीक्षणाच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण वेगवेगळ्या गटामध्ये केलं जातं. फर्स्ट वी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ स्टेम्स. सुरुवातीला आपण वनस्पतींचं वर्गीकरण खोडाच्या रचनेच्या आधारे करणार आहोत. प्लांट्स आर क्लासिफाईड इन 4 टाइप्स बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. फर्स्ट ट्रीज, shrubs, herbs and vines. बघा, वनस्पतीच्या खोडाच्या आकार आणि उंचीनुसार त्याचे वर्गीकरण 4 गटांमध्ये केलेले आहे. कोणत्या 4 गटांमध्ये? फर्स्ट ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब्स झुडूप, हर्ब्स रोपटे, वाईन्स वेली या 4 गटांमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. We learn it one by one in the next period. विद्यार्थ्यांनी जिथपर्यंतचा भाग शिकविला आहे त्या भागावरील माहिती दिलेल्या स्लाइड्सच्या आधाराने नोंदी करून ठेवणे किंवा माहिती लिहून ठेवणे